आपसातला वाद आहे सर त्यांचा आणि खूप जुना वाद आहे 2011 चालू होता। मी स्वतः तिथे दोनदा गेलो सर, हा व्यक्ती आहे ना दारू घेऊन ट्रॅक्टर चालवतो, चर्चा झालेली मी परत जाणार तिथे वाटल्यास। आता उद्या तुम्ही जाऊन या, उद्या तो येतो कसं आहे ऐका ना, इथं बसलेलो रस्त्याच्या एवढ्या जे काही का नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त खुले रस्ते एवढ्या तालुक्यात झालेले आहे। झाले, पण सगळ्यात जास्त इथून तक्रारी पण त्याच येत आहे। तुमचं कौतुक खुले झाले त्याच्यासाठी, त्यांची पेंडन्सी ती काय तेवढी सगळ्यात जास्त खुले एवढ्या तालुक्यात झालेले आहेत। पत्र द्यायला सांगितलं होतं, पैसे का त्यांना पत्र पण दिले। कायच्यासाठी रे पत्र, कशाचं पत्र? अरे उद्या हे घ्या ते पत्र डाउनलोड झालं का प्रधानमंत्र्यांचं? पाऊस यायच्या अगोदर त्यांना तो मार्गी लावून द्या तेवढा। अरे ते उद्या जाणार आहे ना तुम्ही? उद्या येतो म्हणते ना, सांगितलं आता थोडं शांत बस ना। सांगितलं ऑलरेडी झालं का आपलं पत्र तयार? बरोबर आहे। अरे उद्या येऊन आल ना तहसीलदार तुमच्याकडे, आता उपोषण सोडून घ्या। उपोषणाला बसलेले महिला कुटुंब अरे हाव रे, पण आता तहसीलदार अंतर्गत लक्ष घालावं लागेल। पण आता करावं तर काम त्यांनाच करावं लागेल ना, तहसीलदारांना कारवाई करावं लागेल ना। जे वस्तुस्थिती केलेलं आहे मी त्यांना परत सांगितलं की मी परत येतो, परत बघून घेऊ। सकाळपासून बसलेले उपोषणाला गेले सुद्धा नाही। हॅलो हा हॅलो एक आढावा बैठकच घेतली पाहिजे ना तुमच्याकडे रस्त्याचे। जर तुम्ही म्हणता ना एवढे खुले केले, पेंडन्सी फार दिसते सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी सर। काय असेल आढावा बैठक घेऊन टाका ना तुम्ही। कारण इथंच एवढं तक्रारी म्हटल्यावर रस्त्याची किती तक्रारी यांची 2011 बंद केलं त्यांचं गावाला पण आता ते शिबिरात दिलेली रस्ता दिला आणि मग ताबा दिलेला आहे सर त्यांना, विचारा त्यांना ताबा दिला ना कोणा तो ताबा दिल्यावर न्यायालयामध्ये वाद चालू आहे। माझं काय म्हणणं आहे, तुम्ही ताबा दिला का नाही ह्या रस्त्याचा? बरोबर आहे, मग तो ताबा यांना रस्ता अडवला कोण आता पुन्हा ताबा दिला? अडवलेला नाही सर, त्यांच्या हद्दीमध्ये एक पोल रोड आहे समोरचा पाडी, तो त्यांच्या हद्दीमध्ये यांचा म्हणून तो काढून टाका। त्याच्या हद्दीतलं पोल कसा काढेल सर? निवेदन कुठे गेलं? पी साहेबांना मंडलिक साहेब, मंडलिक साहेब सर, मंडलिक साहेब एक मिनिट इकडे। मंडलिक साहेब सांगा, हे बाहेर सांगा काय किरण भाऊ साहेबांना